निधी जनतेच्या विकासाचा, खिसा भरला स्वतःचा। आमदाराने केला भंडाऱ्याचा भोंडवारा। सामान्य घरातून आलेला सामान्य नेता आज आहे हजारो कोटींचा मालक आहे। होय, बरोबर ऐकलत तुम्ही। आपल्या भंडाऱ्याचा विद्यमान आमदारांची ही करामत आहे। निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना भावनिक आव्हान करून कागदावरचा भोंगळ विकास दाखवून निवडून आलेल्या आमदारांनी गेल्या 10 वर्षात भंडाऱ्यात रोजगार निर्माण केला नाही किंवा नागरिकांच्या हिताचा ठोस असा प्रकल्पही आणला नाही। गेल्या 10 वर्षात भंडारा वासियांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे। आमदार म्हणतात आतापर्यंत त्यांनी 2.5 ते 3 हजार कोटींचा निधी भंडाऱ्याच्या विकासासाठी आणला, पण हा विकास कुठेच दिसत नाही। मग हा 3,000 कोटींचा निधी गेला कुठे, कसा आणि कधी? हाच प्रश्न भंडारा वासियांना आता पडला आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलपर्यटन प्रकल्पाची 3D क्लिप करून विधानसभेत निवडून आले। 1 वर्ष पूर्ण होऊन देखील या प्रकल्पात पुढे कसलीच प्रगती झाली नाही। शिवाय एकदा केलेल्या कामाचं 2 वेळा बिल काढले आहे। त्यामुळे या प्रकल्पात नक्कीच भ्रष्टाचार झाला आहे। विकासाच्या नावाखाली रस्त्यांवर रस्ते बांधण्याची चालाकी केली आहे। तसेच दलित वस्तीच्या कामासाठी शासनाने दिलेल्या निधीची मोठ्या प्रमाणात फेरफार केली आहे, असा नागरिकांचा आरोप आहे। इतकेच नाही तर त्यांनी भंडारा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गेल्या 10 वर्षात राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे। विकासाच्या नावाखाली ड्रेनेज योजना, नळ योजना तसेच नवीन रस्ते यांचे कंत्राट आवश्यक नसताना देखील काढून त्यामध्ये सुद्धा टक्क्यांवर टक्के खाऊन कमिशनखोरी केल्याचा आरोप जनतेमध्ये होत आहे। गेल्या 10 वर्षात हातात सत्ता असून देखील त्यांनी भंडारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, खेळाडूंसाठी काहीच केले नाही। याशिवाय नागरिकांच्या आरोग्याबाबत ठोस कामे केली नाहीत आणि आता स्वतः आमदार असून देखील भंडारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्वतःच्या पत्नीलाच उमेदवारी दिली आहे। एकाच घरात 2-2 दिली तर सामान्य कार्यकर्त्यांचं काय, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। गेली 10 वर्ष भंडाराकरांना गंडवणारी आता भंडारा शहराच्या अधोगतीचा विळाच उचलला आहे। विकास जर असा असेल तर तो नसलेला बरा, अशी सामान्य भंडारा वासियांची भावना आहे। त्यामुळे सामान्य जनतेने येत्या निवडणुकीत योग्य अशा उमेदवारालाच मतदान करा आणि आपल्या भंडाराला अधोगतीपासून वाचवा। भ्रष्टाचार से भंडारा बचाओ।